राधाचे कुटुंब इयत्ता पहिली मराठी धडा 7. राधा एक गोड मुलगी आहे. तिचे कुटुंब खूप मोठे आणि आनंदी आहे. आपण राधाच्या कुटुंबाबद्दल जाणून घेऊया. माझे कुटुंब. हे राधाचे कुटुंब आहे. आजी आजोबा कुटुंबाचे आधारस्तंभ. आई बाबा कुटुंबाची काळजी घेतात. राधा व भावंडे घरात आनंद पसरवतात. एकत्र जेवण. राधाच्या कुटुंबातील सर्वजण एकत्र बसून जेवण करतात. एकत्र जेवण केल्याने कुटुंबातील प्रेम आणि आपुलकी वाढते. जेवणाच्या वेळी सगळे गप्पा मारतात आणि आनंद घेतात. एकत्र जेवण म्हणजे कुटुंबाचा आनंद. परसबागेतील कामे. राधाचे कुटुंब परसबागेत वेगवेगळी कामे करतात. राधा त्यांना कामात मदत करते. झाडांना पाणी. आजोबा व बाबा झाडांना पाणी घालतात. फुले लावणे. आई व आजी बागेत फुले लावतात. राधाची मदत. राधा सर्वांना कामात मदत करते. सुट्टीची सहल. राधाच्या कुटुंबातील सर्वजण सुट्टीच्या दिवशी सहलीला जातात. सहलीमध्ये खूप मजा करतात, खेळतात, गातात आणि एकत्र वेळ घालवतात. सहल म्हणजे कुटुंबासाठी खास आनंदाचा दिवस. खेळ. मैदानात मजेदार खेळ खेळतात. पिकनिक. एकत्र बसून जेवण करतात. निसर्ग. झाडे, पक्षी, नदी पाहतात. आपण काय शिकलो? राधाच्या कुटुंबाप्रमाणे आपणही कुटुंबातील कामांमध्ये मदत करावी. जेवण. कुटुंबातील सर्वजण एकत्र जेवतात. बाग. परसबागेत सर्व मिळून काम करतात. सहल. सुट्टीत एकत्र सहलीला जातात. मदत. राधा सर्वांना कामात मदत करते. ऐक व सांग. आता आपण राधाच्या कुटुंबाबद्दल खूप काही जाणून घेतले. आता तुम्ही तुमच्या कुटुंबाबद्दल सांगा. तुमच्या कुटुंबात कोण कोण आहेत? तुम्ही घरातील कोणत्या कामात मदत करता? तुमचे कुटुंब सुट्टीत काय करते? कुटुंब म्हणजे आपले सर्वात मोठे बळ.